नमस्कार, कुक विथ मी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण चितळे बंधू स्टाईल बनवूयात बाकरवडी। त्यासाठी सर्वात प्रथम पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी 2 वाटी मैदा घेतला आहे। त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये ओवा टाकून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घेऊ। त्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेऊया। तेल छान पिठाला लागेल इतपत चोळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की तेल छान पिठाला लागलेलं आहे। त्यानंतर आपण पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर आपण 20 मिनिटे झाकून ठेवूया। बाकरवडीसाठी आपण मसाला बनवून घेऊ। त्यामध्ये सुकं खोबरं, धने, खसखस, जिरे आणि तीळ हे सर्व पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम धने आणि जिरे टाकून भाजून घेऊया। धने जिरे भाजल्यानंतर त्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत। दोन चमचे खसखस टाकून ते पण भाजून घेऊया। हे सर्व भाजल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये आपण सुकं खोबरं टाकून परतून घ्यायचं आहे। हे सर्व थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। त्यामध्येच लाल तिखट, चाट मसाला, हिंग, चवीनुसार मीठ आणि थोडा शेव टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जास्त बारीक न वाटता अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पोळी लाटून घेऊया। पोळी लाटल्यानंतर साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत। त्यावरती आपण चिंचगुळाची चटणी लावून घ्यायची। त्यावरून वाटून घेतलेला मसाला स्प्रेड करायचा आहे। छान व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर आपण त्याचा रोल बनवून घेऊया। रोल टाईट बनवायचा आहे कारण की मसाला सुटण्याची शक्यता असते। त्यानंतर आपण कट करून घेऊ। अशा प्रकारे सर्व बाकरवडी बनवून घेतली आहे। तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण बाकरवडी टाकून घ्यायची आहे। बाकरवडी छान लहान गॅसवरती परतून घ्यायची आहे। बाकरवडीला छान सोनेरी कलर आल्यानंतर काढून घेऊया। तुम्ही बघू शकता की बाकरवडी किती छान झालेली आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही स्टोर करू शकता। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा।